इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावरील सराव संच 5.2 पाहणार आहोत. मी शिकवलेलं तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाळांनो, आपण सराव संच 5.2 चालू करणार आहोत. आणि 5.2 मधली जी महत्त्वाची गणितं वाटतात, एकसारखी गणित असलेली मी शक्यतो टाळते. पुन्हा एकसारखे असलेल्या गणिताचं प्रॅक्टिससाठी नवीन व्हिडिओ तयार करून देईन, पण परीक्षेसाठी आत्ता जी महत्त्वाची वाटतात, ज्याचा आपण सराव करणं गरजेचं आहे, अशी गणितं मी देत आहे. कारण या सराव संचामध्ये एकासारखी अनेक गणितं एकाच प्रश्नामध्ये दिलेली आहेत. चला तर मग, जर बिंदू ए हा याच्यामधलं पहिलं गणित आहे बघा. जर पी बिंदू हा A -1 आणि 7 वजा 1 आणि 7 आणि B 4 आणि वजा 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल, तर P चे निर्देशक काढा. काही विद्यार्थ्यांचं मत आहे बाळांनो की निर्देशक भूमिती आम्हाला काहीच कळालं नाही मॅडम. तर निर्देशक भूमितीमध्ये फक्त मध्यबिंदूचे सूत्र, त्यानंतर विभाजनाचे सूत्र, ही सगळ्या सूत्रामध्ये किमती फक्त ठेवायच्या आहेत आणि अंतराचे सूत्र. किती सोपं आहे पहा बघा. आता याचा अर्थ काय होतो हे समजावून घ्या, नंतर मग आपण गणित सोडवायला लागू. ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 कुठला? जर बिंदू पी हा, म्हणजे हा रेषाखंड हे समजवण्यासाठी देत आहे. हे परीक्षेत काढायचं आकृती नाही. हा बिंदू काढली तरी चालतोय. हा बिंदू पी आहे. याचे निर्देशक काय दिलेले आहेत? -1 आणि 7. बी चे निर्देशक काय दिलेले आहेत? 4 आणि -3. आता याचं 2:3 या प्रमाणात कोण बिंदू, म्हणजे याचे x आणि y, हे पी बिंदूचे निर्देशक आपण काय घेतले? x आणि y. तर पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. मग याच्यामध्ये कोणत्या सूत्राचा वापर करणं गरजेचं राहील हे महत्त्वाचं आहे ना. हे कळलं की याच्यामध्ये कोणतं सूत्र वापरलं पाहिजे. तर याच्यामध्ये बघा, आता लक्ष द्या, रेषाखंडाच्या विभाजनाचं, हे रेषाखंडाचं 2:3 याच्यात विभाजन झालंय ना, म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र वापरायचं आहे. हे लक्षात असू द्या. कारण ए बिंदूचे निर्देशक बी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत. हे भाग पी मुळे झालेले आहेत. त्याचे 2 म्हणजे विभाजन झाले. कुणाचं? रेषाखंडाचं. किती सोपं आहे बघा. रेषाखंडाचं विभाजन झाले म्हणजे रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार. मग काय करता येईल हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी दिलेलं आहे. तर इथून उत्तराला सुरुवात बघा. आता एचे निर्देशक लिहून घ्यायचे. समजा ए चे निर्देशक x1 y1 व बी चे निर्देशक, इथं बिंदू पाहिजे होतं, बिंदू बी चे निर्देशक x2 आणि y2 आहेत असं समजलं. आणि पी हा काय करणार? मग पी अर्थात पी असणारा x आणि y. मग इथं लक्ष द्या, ए चे निर्देशक म्हणजे
हा काय असणार आहे x1 बरोबर, हा x2 म्हणजे इथं एचे निर्देशक लिहून घ्यायचे. एचे निर्देशक -1 आणि 7, बीचे निर्देशक 4 आणि 3, पीचे निर्देशक x आणि y. मग आता कसं होणार बघा, आपण लिहायचं आहे हे. इथं काय येणार आहे, इथं x1, इथं y1, इथं x2 आणि हा y2 असे निर्देशक याचे असणार आहेत बाळांनो. म्हणून आता x बरोबर, कारण पी बिंदूचे निर्देशक काढायचे, काय म्हणायचं, मी रेषाखंडाच्या, हे महत्त्वाचं आहे, रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर, आता इथं बघा यम शिकवलेलं आहे मी, x2 प्लस n x1 छेद m प्लस n आणि y बरोबर m y2 प्लस n y1 छेद m प्लस n असं विभाजन. मग इथं भरायचं आहे, तर यमची किंमत किती आहे, x बरोबर, कसं हे लिहायचं राहिलं आहे आपलं, 2 इथंच लिहायला पाहिजे आहे, m बरोबर 2 आणि n बरोबर 3 हे इथं लिहायला हवं. हे सगळं ओळीनं आलं पाहिजे, एवढं सगळं, मग ती माहिती आपल्याला भरता येते. बघा यमास n, m बरोबर 2, n बरोबर 3. आता m बरोबर किती भरायचं आहे, 2. x2 किती आहे बाळांनो, x2 आहे 4. इथं ओळीने लिहून पण घेऊ शकता बरं का, इथं x1 y1 x2 y2ची इथं किंमत पण लिहून घेऊ शकता. x1 बरोबर -1, त्यानंतर y1 बरोबर 7, x2 बरोबर 4 आणि y2 बरोबर -3 अशा किमती तुम्ही लिहून घेऊ शकता. आता इथे x1 किती आहे, x2 किती आहे 4, अधिक n ची व्हॅल्यू किती आहे 3, x1 किती आहे -1 छेद यमास n म्हणजे किती 2 अधिक 3. इथं y बरोबर किमती भरत जाऊया. m म्हणजे काय, m म्हणजे किंमत 2, y2 ची किंमत किती आहे -3 अधिक n किती आहे 3, त्यानंतर y1 ची किंमत किती आहे 7 छेद m अधिक n म्हणजे 2 अधिक 3. हे असं भरत जाऊया बाळांनो. आता हे सगळं पुसते, हे तुम्हाला कळालं असेल कसं सोडवायचं हे. आता फक्त किमती काढायची आहेत आपल्याला. 4 दुनी 8, x बरोबर 4 दुनी 8 अधिक 3 एके 3, 3 एके 3 मग डायरेक्ट आता एवढं कळतं आपल्याला -3 छेद 5. y बरोबर काय येणार आहे, -3 दुनी 6 -6 7 21 छेद 5 बरोबर का. म्हणून 8तनं 3 गेले 5, 5 छेद 5 म्हणजे x बरोबर किती आला 1. इथं y बरोबर 21 मधून 6 गेले, 6तनं 11तनं 6 गेले 5 1 15, 15 छेद 5, 5 त्रिक 15 म्हणजे y बरोबर किती आले 3. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून यांची वजाबाकी झाली बाळांनो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलं. म्हणून हे कशाचे निर्देशक आहेत, पीचे, पी बिंदूचे निर्देशक. हे पी बिंदूचे निर्देशक आपण काय मांडले होते, x आणि y किती आले 1 आणि 3. याच्यासाठी आपल्याला ठरलेली 2 ते 3 मार्क्स परफेक्ट मिळतील. काय अवघड आहे, फक्त तिथे लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये किमती तर भरायची आहेत. आणि रेषाखंडाचं विभाजन म्हणजे विभाजनाचं सूत्र वापरायचं, कारण त्यांनी दिलेलंच असतंय, तिथं आपलं डोकं काही चालवायचं गरज नाही. आता बघा दुसरं, याच्यामध्ये तिसरं एक गणित वेगळं आहे. याच प्रकारची जी गणितं आहेत यास बी, हा प्रश्न दुसरा पूर्ण याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही सोडवून प्रॅक्टिस करा, मी त्याचा व्हिडिओ करून नंतर पाठवेन पोर्शन कवर होत आल्यानंतर. बघा आता तिसरा काय दिले, P डॅश T डॅश Q प्रश्न असा दिलेला आहे.
असून बिंदू टी -1 हा बिंदू P -3 10 आणि बिंदू Q 6 आणि -8 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो? इथं पण विभाजन आहे. मग विभागतो म्हणजे विभाजन आहे. प्रश्न अतिशय म्हणजे समजून घ्यायचा आणि नंतरच उत्तर सोडवायला चालू करायचं बाळांनो. कारण प्रश्न जर चांगला समजला तर उत्तर लिहायला काय हरकत नाही. इथं बघा, इथं दिलेलंच आहे. त्यांनी काय दिलेलं आहे? P', T', Q असे बिंदू आहेत म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? P', T', Q असे बिंदू आहेत. मग बघा, P इथं डॅश राहिले म्हणजे हा P बिंदू आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी, कारण समजल्याशिवाय उत्तर नाही. P इथं बिंदू आहे, इथं T आहे आणि इथं Q आहे. Pचे निर्देशक काय दिलेले आहेत बरं? इथं -3 आणि 10. Tचे निर्देशक काय दिले आहेत? -1 आणि 6. Qचे काय दिलेले आहेत? 6 आणि -8. हे असे बिंदू आहेत. म्हणजे इथं M आणि इथं N. हे M आणि Nची किमती आपल्याला काय करायची आहेत? काढायच्या आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. बघा आता, मग कळते ना का वेगळ्या शाईनी लिहायला पाहिजे? इथं 3 आणि इथं 10 -3. P बिंदूचे निर्देशक -3 10. आपल्याला काय डोकं चालवायला लागलं का? नाही. ही आकृती काढली तरी चालेल तुम्हाला कळण्यासाठी. इथं P', T', Q म्हणजे हे एक रेषीय बिंदू काढलेत का? त्यांनी रेषाखंडाचं कोणत्या गुणोत्तरात विभागतो याचाच अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. इथं M आणि इथं N यांची किंमत काढायची आपल्याला. कशाची किंमत काढायची? M आणि Nची. मग आता आपण काय घेतो सांगा? आपल्याला रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रासाठी कशाची गरज असते? आपण काय म्हणतो? इथं x1, बरोबर. इथं x1, कारण हे कळण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावं लागणार आहे. हे x1, हा y1, बरोबर. हा x2, हा y2. हे कशाचं आहे? x आणि ही yची व्हॅल्यू आहे, बरोबर का? मग हे असं लिहून घेतलं तर चालेल. मग असं लिहायचं बघा. कसं लिहावं लागणार आहे? Pचे निर्देशक x1 y1. समजा Pचे निर्देशक काय आहेत? x1 y1 आणि Qचे निर्देशक काय असणार आहेत? x2 आणि y2 असे असणार आहेत. म्हणून आणि Tचे निर्देशक x आणि y. मग बघा आता काय लिहून घ्यायचं आपल्याला? x1 बरोबर किती आहे? -3. y1 बरोबर किती आहे? 10. त्यानंतर x2 बरोबर किती आहे? 6. y2 बरोबर किती आहे? -8. त्यानंतर x बरोबर आहेत -1 आणि y बरोबर आहेत 6. ह्या सगळ्या किमती आपल्याला काय पाहिजे आहेत? आल्या पाहिजे आहेत. आहे ना सोपं का अवघड आहे बाळांनो? आहे ना सोपं. मग आता सूत्र काय म्हणायचं? रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार
विभाजनाच्या सूत्रानुसार, कारण त्यांनी विभाजनच सांगितलेलं आहे. इथं सांगितले ना, विभागतो, कोणत्या गुणोत्तर विभागतो म्हणजेच रेषाखंडाचं विभाजन आलंच तिथं. मग आताच घेतले आपण x बरोबर mx2 प्लस n x1 छेद m प्लस n आणि इथं y बरोबर my2 प्लस ny1 छेद m प्लस n. आणि विशेष सांगायचं म्हणजे सूत्र ही तुम्हाला इतकी अवगत पाहिजेत, इतकं प्रॅक्टिस गणित सोडवून झालं पाहिजे की कोणतं सूत्र कसं लिहायचं हे जर कळालं ना, तर मग गणित न सोडवतासुद्धा तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे सूत्र पाठ झाली की गणित व्यवस्थित सोडवता येतील. एक्सची किंमत काय आहे बाळांनो? इथं -1. इथं -1 भरली. एमची किंमत आपल्याला माहिती नाही. x2ची किंमत किती आहे? 6 अधिक n. x1ची किंमत किती आहे? -3 छेद m अधिक n, कारण काढायचं आहे आपल्याला. हे इकडं गुणाकारामध्ये घेऊया. -1 कंसात m अधिक n बरोबर, हे तर काय होईल? हे इकडं नेलं गुणाकारामध्ये, इथं काय राहील? 6m अधिक वजा होणार -3n. हे इथं वजा m आतमध्ये गुणायचं, -m इथं -n बरोबर 6m - 3n. आता वरचं काय करूया? आपलं हे कळालेलं आहे आपल्याला, म्हणून हे पुसून टाकायचं. म्हणून हे -m, हे 6n इकडं आणायचं, -6m बरोबर -3n. हे n तिकडं नेल्यानंतर अधिक 3n अधिक n होणार. मग 6 ने 1 7 -7m बरोबर 3 मधून 1 गेलं -2n. दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक होतं, म्हणून 7m बरोबर काय येणार इथं? 2n. म्हणून m छेद n बरोबर 2/7. तिरकस गुणाकार केला की 7m बरोबर 2n येतं. म्हणजे यमास n बरोबर काय आलं आपलं? यमास n ही किंमत किती आली? यमास n बरोबर किंमत आली 2/7 आली का? वायचं सोडवायला लागेल का आपल्याला? मग काही सोडवायची गरज आहे का? काहीच गरज नाही. इथं फक्त लिहून ठेवले. आपल्याला कोणत्या गुणोत्तराने विभागते? 2/7 या प्रमाणात विभागते. झालं. एवढं समजलं ना? हे सोडवायची गरज लागणार नाही. चला मग आता पुढचं गणित घेऊया. रेख काय सांगितलंय बघा. AB रेख हा वर्तुळाचा व्यास असून, AB प्रश्न आहे चौथा. रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून, वर्तुळाचा व्यास असून P हे केंद्र आहे. P हे काय आहे? केंद्र आहे. P हे केंद्र आहे. A चे निर्देशक दिलेले आहेत. A चे निर्देशक दिलेले आहेत 2 आणि -3. A चे निर्देशक 2 आणि -3. त्यानंतर P चे निर्देशक दिलेले आहेत -2 आणि 0. -2 आणि 0. B चे निर्देशक काढा. तर B चे निर्देशक काढा. आता इथं तुम्ही गोंधळात पडताय. कशाचं विभाजन सांगितलंय का? नाही. फक्त
विभाजन सांगितलं असलं तर आता इथून उत्तराला सुरुवात करूया बाळांनो. उत्तर सोडवायला चालू करूया. पहिल्यांदा काय काढूया सांगितल्याप्रमाणे आकृती काढून घेऊ. आकृती काढल्यानंतर काय येईल आपल्या लक्षात येईल की काय केलं पाहिजे. हे वर्तुळ मी छोटंसंच काढलेलं आहे बाळांनो. इथं ए आणि हे बी हा व्यास आहे. त्यानंतर काय सांगितले, पी हे केंद्र आहे. ए चे निर्देशक काय दिलेत, 2 वजा 3. पी चे निर्देशक काय दिलेले आहेत त्यांनी, वजा 2 आणि 0. याचे काय दिलेले नाहीत म्हणून आपण काय मांडूया, एक्स आणि वाय मांडूया. एक्स आणि वाय. इथं विभाजन केलेलं नाही. विभाजन केलेलं नाही याचा अर्थ मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं. इथं काय वापरायचं, मध्यबिंदूचे सूत्र वापरायचं. मग मध्यबिंदू कोणता आहे, इथं मध्यबिंदू कोणता आहे, हा. म्हणजे हे कसं असणार बघा, ए चे निर्देशक कसे असणार, x1 y1 आणि बी बिंदूचे निर्देशक कसे असणार, x2 y2. ए चे निर्देशक बिंदू, ए चे निर्देशक x1 म्हणून कसे येणार, x1 बरोबर 2, x1 y1 बरोबर वजा 3, x2 बरोबर x आणि y2 बरोबर y असं येणार. आता बघा मध्यबिंदूच्या सूत्रानुसार, म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आता मध्यबिंदूच्या कारण हे मध्यबिंदू दिलाय ना दोन्हींचा, म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. इथं काहीतरी हिंट दिलेलीच असत्या सूत्रानुसार. एकतर विभाजन दिलेलं असतंय किंवा मध्यबिंदू दिलेला असतोय, त्यामुळं आपलं गोंधळ उडण्याचा काहीच प्रश्न नाही. ही एक्स आणि वायची किंमत असते बरं बाळांनो. मध्यबिंदू एक्स आणि वाय ची किंमत असते. मग आता एक्स बरोबर मध्यबिंदूचं सूत्र मी वेगळ्या शाईनं लिहिते, कारण का तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून. एक्स बरोबर x1 प्लस x2 छेद 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 छेद 2. मग आता इकडं लक्ष द्या. x1ची किंमत किती आहे रे बाळांनो, 2, अधिक x2ची किंमत किती आहे, x छेद 2. एक्सची किंमत प्रत्यक्षात किती आहे इथे लिहिली नाही. एक्स बरोबर वजा 2 आहे. एक्स बरोबर किती आहे, वजा 2. तिरकस गुणाकार करायचा. बेदुनी वजा 2 गुणिले 2 बरोबर 2 अधिक एक्स, बरोबर का. आता काय करूया, हे पुसून घेऊया, इकडे सोडवूया. बेदुनी 4 वजा 4 बरोबर 2 अधिक एक्स. हे वजा 4 हे 2 इकडं आल्यानंतर काय होणार, वजा 2 बरोबर एक्स. 4 आणि 2 वजा 6 बरोबर एक्स. मग एक्सची किंमत किती आली, किती आली, वजा 6, बरोबर. आता काय काढायचं आहे आपल्याला, वायची किंमत. म्हणून वाय बरोबर सूत्र काय आपलं, y1 अधिक y2 छेद 2. आता बघा y बरोबर 0, इथे किंमत किती आहे, 0. y1 किती आहे आपलं, y1 आहे वजा 3 अधिक y1 आहे वजा 3. त्यानंतर y2 काय आहे, y2 आहे y छेद 2. इकडं गुणायचं. 0 गुणिले 2 बरोबर वजा 3 अधिक y. 0 कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 वजा 3 अधिक y. हे 3 इकडे येणार, म्हणून 3 बरोबर y. म्हणून y बरोबर किती आले, 3. म्हणून बिंदू बी चे निर्देशक काय येतील बघा, बिंदू बी चे निर्देशक येतील. एक्सचा निर्देशक किती आलाय आपला, वजा 6 आणि इथं किती येणार आहे, 3. आहे ना सोपं बाळांनो.
मध्यबिंदू दिला, मध्यबिंदूचं सूत्र. विभाजन दिलं, विभाजनाचं सूत्र. काय अवघड आहे काय याच्यामध्ये? नाही. अजून एक गणित आपण याच्यामध्ये कवर करूया. थोडंसं हा व्हिडिओ लेंथ लांब झाली तरी समजून घ्या, कारण पर्याय नाही. एकच गणित कवर करूया म्हणजे जवळ 5.2 आपला जवळजवळ कवर होतोय. बिंदू ए, 5वं गणित आहे. बिंदू ए 8 आणि 9 आणि बी 1 आणि 2 यांना जोडणाऱ्या रेषाखंडांच्या यांना जोडणाऱ्या रेख ए बी चे यांना जोडणाऱ्या रेख ए बी चे काय येणार? के आणि 7. हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो? कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो? विभाजन करतो ते काढा आणि के ची किंमत काढा. ते काढा व के ची किंमत काढा असं म्हणून सांगितलेलं आहे. विभाजन आलं आपल्याला, सापडलं ना विभाजन. सूत्र कुठलं असेल बाळांनो? विभाजन म्हणजे विभाजनाचं सूत्र असेल. मग ए बिंदूचे निर्देशक आहेत, रेषाखंड ए बी आहे. के आणि 7 हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो? म्हणजे हे बघा, उत्तराला सुरुवात करू आपण. तुम्हाला समजावून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करावं लागेल ते. हे रेषाखंड ए बी, हा ए बिंदू, हा बी बिंदू. आता बघा ए चे निर्देशक काय आहे दिलेले आहे तिथं वरती लिहूया. हा ए बिंदू आहे, हा बी बिंदू आहे आणि इथं बिंदूचं नाव दिलेलं नाही कोणता. इथं फक्त के आणि काय दिलेले आहेत 7. ए चे निर्देशक काय दिलेले आहेत तिथं 8 आणि 9 आणि बी चे निर्देशक काय दिलेले आहेत 1 आणि 2. लक्ष द्या. हा काय होईल बाळांनो? हा x1, हा y1, हा x2 होईल, y2 होईल आणि हा x आणि काय येईल y येईल. आहे ना सोपं. सूत्र कुठलं वापरायचं? विभाजनाचं, कारण कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो असं विचारलंय. मग डायरेक्ट सूत्र कशाचं वापरायचं? विभाजनाचं. म्हणून याचं लिहून घेऊया आपण. म्हणून ए चे निर्देशक x1 y1, बी चे निर्देशक काय येणार x2 आणि y2. म्हणून x1 बरोबर किती आले 8, y1 बरोबर किती आले 9, x2 बरोबर किती आले x2 बरोबर 1, y2 बरोबर किती आले 2 आणि इथं x बरोबर k आणि y बरोबर 7. आता विभाजन झालेलं आहे म्हणून काय म्हणायचं? रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार, रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार मध्यबिंदू दिला की मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं. आता x बरोबर काय असतं? mx2 प्लस nx1 छेद m प्लस n आणि y इज इक्वल टू my2 प्लस ny1 छेद m प्लस n. आता ठरवूया आपण कुठलं काढलं पाहिजे. बघा आता इथं किमतीचा विचार करूया. y ची किंमत 7 दिली आहे
म्हणजे हे सोडवून घ्यावं लागणार आहे आपल्याला. हे आधी सोडवून घेऊ, मग यम आणि एन यांची किंमत मिळेल ती इथं भरू, मग केची निघेल. वाय बरोबर किती किंमत आहे 7. यमची किंमत आपल्याला माहिती नाही. यम y2 किती आहे रे बाळांनो इथं? y2 आहे 2 अधिक n. y1 किती आहे? y1 आहे 9. किमती भरताना अतिशय काळजीपूर्वक आणि शिस्तीत m + n. आता हे इकडं गुणाकारामध्ये आणायचं. 7 कंसात m अधिक n बरोबर हे ना याला गुणलं काय येणार आहे? 2m अधिक 9n. आता वरचं पुसावं लागणार आहे आपल्याला. हे तुमच्या लक्षात आलं ना? मग काय करायचं बघा आता. इथं आतमध्ये गुणू, हे ना ह्याला गुणू, हे ना ह्याला गुणू. 7m अधिक 7n बरोबर 2m अधिक 9n. हे 7m हे तिकडचं 2m वजा 2m, हे 9n इकडचं इकडं नेल्यावर वजा 7n. 5 आणि 2 7 म्हणजे इथं 5m राहिले. 7 आणि 2 2n राहिले. म्हणून काय करायचं? m/n बरोबर 2/5 म्हणजे m/n बरोबर किती आलं? 2/5 आलं ना गुणोत्तर आपलं. हे कोणत्या गुणोत्तरात विभागतं? 2/5. आता हीच किंमत इथं भरायची. हीच किंमत इथं भरून आपल्याला काय काढता येईल बरं? हे थोडंसं पुसून घेते बाळांनो, खालचं पण पुसून घेते. किमती तेवढ्या ठेवूया. याच्यामध्ये किमती भरूया. x बरोबर यमची किंमत किती आली? 2. x2 ची किंमत किती आहे इथं? x2 ची 1 अधिक n ची किंमत किती आली? 5. x1 किती आहे? 8 छेद काय येणार आहे आपल्याला? 2 अधिक 5. इथं किंमत किती दिली x ची? k. मग k बरोबर हे 2 अधिक 8 पंचे 40, 5 आणि 2 7 बरोबर का? म्हणून इथं k बरोबर काय येईल इथं? 40 आणि 2 42 छेद 7. म्हणून 7 सख 42 म्हणून k बरोबर किती आली? 6. आहे ना सोपं? काय अवघड आहे का बाळांनो? मी शिकवलेलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि काही शंका असतील गणितामध्ये, तुम्हाला काही सोडवून हवे असतील तर नक्कीच मला कमेंट्स करून कळवा. थँक्यू बाळांनो.